श्रीराम जय राम जय जय राम. सगळे बोला श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. घरी हो अयोध्या से रघुकुल सागराना हो. चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. कधीतरी प्रभूला म्हणा, ओ प्रभू राघव जी अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा. बसाओगे तो क्या होगा. रामा 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 रामा. फक्त अंतःकरणातून म्हणा, माझा भगवान परमात्मा नक्की आपल्याला बोलावशिवाय राहणार नाही. बघा विठाल विठाल. देवाचं चिंतन करायचंय. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त चित्त शुद्ध करायचं. देवाचं गीत गायचं. महाराज जर संत महात्मे जर आपल्याला सांगणारे नसते तर खरं सांगा आपल्याला देवाचं चिंतन कसं करावं हे कळालं नसतं महाराज. हा महाराज आपलं कल्याण व्हावं हे फक्त संतांना वाटतं. गुरुजी आपलं कल्याण व्हावं हे फक्त आपल्या मायबापाला वाटतं, अन्य नाही महाराज. आपल्यावरती प्रेम करतात माणसं, स्वार्थापोटी करतात. मी एकदा बसनी प्रवास करत असताना एक पाहिलं, एका म्हातारीला कंडक्टरला एक म्हातारी बदाम खायला देत होती. ऐकताय ना सगळे, बदाम खायला देत होती. मी त्या आजीला म्हणलं, का ग आजी हे महाराज हे कंडक्टर साहेब तुझे काही नातू आहे का. मला म्हणते तुला काय करायचं. अगं म्हणलं माझ्या अंगावर कपडे बघ ना, कमीत कमी जरा इज्जत दे ना, मला चांगलं बोल ना म्हणलं. ती मला म्हणते तुला काय करायचं. म्हणलं मला सांगायला लागतं मला कधी कधी कीर्तनामध्ये. ती म्हणते हे बघ माने महाराज हे माझा काही नातू नाही काय नाही, पण काय सांगू म्हणे महाराज, काय सांगू म्हणे. म्हणलं काय तरी सांगा म्हणलं, 11:15 वाजलेत म्हणलं, सांगा ना लवकर काहीतरी. ती म्हणते ती म्हातारी म्हणते महाराज माझ्याकडे बघ. आता तुम्ही सगळे माझ्याकडे बघा बरं का सगळे. ती माझ्याकडे बघ म्हणल्यानंतर मी तिच्याकडे पाहिलं. ती म्हातारीने आ केलं. आ केल्यानंतर तिच्या तोंडामध्ये एकही दात नव्हता. शंकर एकही दात नव्हता. म्हणलं म्हणजे म्हणलं नेमकं मला कळलं नाही आजी. म्हणे महाराज काय बघ म्हणे माझ्या मुखामध्ये एकही दात नाही. घरी गेलं की माझे मुलं मला इतकं प्रेम करतात, मला बदाम खायला आणून ठेवले आहेत म्हणे. आणि काय होतं बघ महाराज, बदाम मला खाता येत नाही, कारण का दात नसल्यामुळे मला चावता येत नाही. मग मी काय करते ते चगळी. ते काय तुम्ही झोपला नाहीत ना, हां जरा लक्ष द्या बरं. काय मला माहीत होतं तुम्हाला हे पाहिजे, पण काही काही मला वाटतं थोडंसं हे पण पाहिजे ना, नाही का, असं पण पाहिजे तसं पण पाहिजे. नाही तर पण असं नाही झालं पाहिजे. महाराज संतोष महाराजांनी बाबासाहेब महाराजांनी असंच आणलं आणि असंच झालं, असं झालं नाही पाहिजे बरं काय. ती म्हातारी म्हणते महाराज माझ्यावरती एवढं मुलं प्रेम करतात की मला बदाम खायला देतात. आणि ऐक ना महाराज, ऐक ना म्हणते बरं काय, ऐक ना. आता तिचं ऐकावंच लागलं ना, बसमध्ये बसलो होतो. म्हणे महाराज मुलं माझ्यावरती एवढं प्रेम करतात, दात नसल्यामुळे मला चावता येत नाही, मी चगळते म्हणे बदाम. आणि चगळून काय करते, संध्याकाळी बदाम चगळले चावता येत नाही, संध्याकाळी मुठभर होतात म्हणे. आणि काय सकाळी उठल्यानंतर मुलं मला लगेच पाणी देतात म्हणे. कशाला, दात घासायला नाही, गुळणा करायला. दाता तर नाहीच ना, म्हणे मला बदाम खायला लगेच देतात म्हणे. गुळणा केला की बदाम खायला देते. आणि सकाळी मुठभर होतात म्हणे. सकाळी मुठभर झाले, संध्याकाळचे मुठभर होतात, ओंजूळभर. आणि ऐक ना म्हणे महाराज, अरे फेकून देण्यापेक्षा एखाद्याच्या मुखामध्ये गेलेलं चांगलं आहे का नाही. तुम्ही झोपला नाहीत ना. ए प्रेम प्रेम स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. दुष्ट दुर्जनाची कैसी घडे लोक सेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. हे काय प्रमाण नाही बरं का,
प्रमाण नाही, आठवलं म्हणून पाठवलं. विठाला विठाला आपलं चांगलं झालं पाहिजे हे फक्त आपल्या माईबापाला वाटतं. आपलं चांगलं झालं पाहिजे हे फक्त संतांना वाटतं महाराज, अन्य कोणालाही. बघा आपल्याकडे जर कोणाचं काम असेल, ऐका बरं काय, आपल्याकडे जर कोणाचं काम असेल तर त्या माणसासाठी आपण इतके भारी असतो की बास आपल्यासारखा गावात माणूस नसतो. पण कुठपर्यंत काम झालं, काम होतं ना, काम झालं रे झालं महाराज. आपल्यासारखा बेकार माणूस गावात कोणी नसतो. फक्त आपल्याकडे काम पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून असं काही समाज वागतो महाराज, असं काही समाज वागतो. पण असं कोणीच आपल्यासोबत वागत नाहीत. त्यांचं नाव संत आहे, आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात, ते म्हणजे मायबाप आहेत. मला वाटतंय आपलं कल्याण व्हावं हे फक्त देवाला संतांना वाटते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मायबापाला वाटतं. म्हणून महाराज म्हणतात, बाबा तुला जर भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक कर, अनेकाचे कानी गुण दोष म्हणानानी. कोणाला वाईट म्हणू नको आणि कोणाचं वाईट ऐकू नको. एवढा जरी नियम सांभाळला तरी महाराज म्हणतात देव प्राप्त होतो. महाराजांना पुन्हा विचारलं, महाराज जर हे नाही आमच्याकडून जमलं तर काय करायचं? महाराज म्हणतात, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. किती सोपं आहे सांगा बरं. हां महाराज संत, अरे संत मिळतात महाराज. हां संत काय करतात? मला वाटतंय जीवाला त्रिविध तापाची, त्रिविध 3 प्रकारचे ताप आहेत नाही का, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. हे तिन्ही प्रकारचे ताप हे संतांच्या फक्त दर्शनाने जातात. मला वाटते संतांच्या दर्शनाने, संतांच्या स्पर्शाने मला वाटतं जीवाचं कल्याण आहे. पण म्हणून महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. बरं महाराज, बरं हे पण नाही जमलं तर आम्ही काय करायचं? महाराज म्हणतात विचिते वचन, विचिते वचन, विचिते वचन, विचिते वचन, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान. बाबा हे देव, बाबा हे देव, तुम्ही 2 वेळेस वाजवायचा, तुम्ही 2 वेळेस टाळा वाजवायचा आणि तुम्ही 2 वेळेस टाळी वाजवायच्या. हा माहिती का, यांनी अशा टाळ्या वाजल्या जसं काय हात उसने आणले तुम्ही. अशा टाळ्या वाजल्यात विठाला विठाला. काय होतं माहितीये का, इथं बसल्यानंतर असं प्रत्येकाला वाटतंय, असं प्रत्येकाला वाटतं की आमच्याही मुलाने असा टाळ वाजला पाहिजे. वाटतं का नाही सांगा, खरं सांगा. बसल्या बसल्या शंकर वाटतं का नाही? कुठं बसल्या बसल्या? इथं बसल्या बसल्या. आणि इथून एकदा मंडपाच्या बाहेर गेलं, यांना काय काम आहे, याला काय काम आहे द्यायला नाही का. पण लक्षात ठेवा, मला वाटतं तुम्ही संपत्ती नक्की कमवाल, नक्की कमवाल, पण संपत्ती बरोबर संतती पण कमवली पाहिजे. लक्षात ठेवा, संपत्ती पण कमवली पाहिजे, संतती पण कमवली पाहिजे. बघा महाराज सांगतायत, महाराज म्हणतात वेचिते वचन जेणे राहे समाधान. असं बोललं पाहिजे. कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. 5च मिनिटं राहिले फक्त, ऐका. कसं बोललं पाहिजे? चांगलं बोललं पाहिजे. सुभाषितकार सांगतात कसं बोललं पाहिजे? प्रिय वाक्य प्रदानेन सर्व तुष्यंती जंतवाहा तस्मात् दैवोक्त वचने किम दरिद्रता. चांगलं बोललं पाहिजे. महाराज आपण चांगलं बोलत नाही म्हणून आपलं चांगलं होत नाही. महाराज एकदा काय झालं, बसली मी प्रवास करत असताना एका म्हातारीला जागा दिली बसण्यासाठी.
मी सांगतोय ऐका, बोलणं सांगतोय. त्या म्हातारीने काय केलं, तिला म्हणलं आजी इथं माझ्यापाशी जागा आहे. तिला चांगलं वाटायला पाहिजे होतं. मला म्हणते होय पलकड. मी झालं पलकड. मला म्हणते अरे मूळ द्या होय ना आणखी पलकड. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आजीला जागा पुरणार नाही. माझा मित्र म्हणला अगं म्हातारे तुला शोभतंय का. म्हणे काय झालं. अगं ते महाराज आहेत ना, महाराज तुला महाराजांनी जागा दिली ना. तिला वाईट वाटायला पाहिजे होतं की आपण जरा चुकीचं बोललो. ती म्हणते जागा दिली असन, गाडी काय त्याच्या. बोला तुम्ही बोलले का नाही सांगा, खरं सांगा, बापाची म्हणले का नाही सांगा. जर असं म्हणलं तुम्ही किती देवाचं भजन केलं म्हणजे देव आपला असं होईल सांगा. कधी होईल सांगा ना. पडिले वळण इंद्रिया सकळ, नाही का, आपल्या इंद्रियाला वळण पडलेलं आहे. मला वाटतं हे वळण निघून गेलं. मी असं म्हणणार नाही, तुम्ही सगळे माझ्याकडे बघतात, मी असं म्हणणार नाही की म्हातारी रोहिणवाडीची होती म्हणून, नाही असं अजिबात म्हणणार नाही बरं का. ते म्हातारीला माझा मित्र म्हणला अगं म्हातारे ते महाराज आहेत ना महाराज. ती म्हातारी इतक्यावर राहिली नाही. ती म्हातारी म्हणती असतील महाराज मला काय चुलीत घालायचे का काय. अरे असं जर बोलणं असेल तर देव प्राप्त होईल का सांगा. नाही महाराज, इतकं सुंदर बोलायचं. माझे नामदेव महाराज बोलले, सगळे संत बोलले. महाराज काय बोलले. नाचता नाचता देवाचा गडला पितांबर, सावध होई देवाय से बोले कबीर. सावध होई देवाय से बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, बोलले महाराज. संत महात्मे बोलले. संतांनी बोलल्यानंतर देवाने नाचावं आणि आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर तुमच्या माना पण डुलू नये महाराज. काय नशीब आहे महाराज, नाही का. कसं बोललं असलं पाहिजे. मी थोडक्यात सांगतो, सेवा संपूर्णता भजन करा विठ्ठला. मी उदाहरण सांगतोय याचा काही जास्त डोक्यात विचार घ्यायचा. ऐका बरं का ओ रोहनवाडीकर, बरं काय संतोष महाराज, मी जास्त काही तुम्ही विचार करू नका. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी माहिती आहेत का. मी एक आणखी सांगतो, मी काय कोणत्या पक्षाचा नाही, मी उदाहरण आठवलंय म्हणून तुम्हाला सांगायला. बघा काय झालं, बोलणं कसं असलं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी प्रचार सभेसाठी बिहारमध्ये येणार होते आणि त्या बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव. आणि म्हणे ते लालू प्रसाद यादव म्हणतात हमार बिहार तोहार क्या काम आहे. जमलं का म्हणजे मी आता नाही उभा राहणार. ऐका, म्हणे हमार बिहार तोहार क्या काम आहे. आता ही बातमी, हे जे बोलणे हे अटलजीच्या कानावरती गेलं. मी बोलणं सांगतोय. दुसऱ्या दिवशी अटलजी आले. सुंदर अशी प्रचार सभा चालू आहे आणि प्रचार सभा चालू असताना अटलजी म्हणतात कल हमारे प्रिय भाई लालूजी कह रहे थे, कल हमारे प्रिय भाई लालूजी कह रहे थे हमार बिहार तोहार क्या काम है. लेकिन लालूजी को मालूम नहीं है लालूजी बिहारी है लेकिन हम अटल बिहारी है. बोलणं असलं पाहिजे. बोलणं, अरे बोलण्याने जग जिंकता येतं. बोलण्याने मला वाटतं आपलं जर बोलणं खराब असेल तर जवळचे माणसं तुटतात. बोलणं एवढं चांगलं ठेवा, अरे लांबचे माणसं जवळ आले पाहिजे. इतकं चांगलं बोललं पाहिजे, एवढं चांगलं बोललं पाहिजे की बोलण्यानंतर कामच झालं पाहिजे. आपके खाते में 15-15 लाख आएगे. नाही येऊ द्या पण आनंद वाटतो का नाही सांगा. झोपले काय तुम्ही, झोपले नाही ना. नाही येऊ द्या महाराज, नाही येऊ द्या, पण बघा ना आनंद वाटतो का नाही. बोलणं असलं पाहिजे. जर असं जर बोलणं असेल, महाराज म्हणतात सहज जरी दुसऱ्याला आनंद देणारं बोलणं असेल तरी महाराज म्हणतात देव प्राप्त होतो. महाराजांना पुन्हा विचारलं महाराज हे जमलं नाही तर आम्ही काय करायचंय. महाराज म्हणतात तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार. थोडा करी परोपकार, थोडा करी परोपकार, तुझं बाबा आहे रे मन, तुझं बाबा आहे रे मन. थोडा करी परोपकार, थोडा करी परोपकार, बाबा आहे रे मन, तुझं बाबा ऐका थोडक्यात सांगतो. संपलं कीर्तन झालं. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, परोपकार करा.
जर परोपकार जरी केला तर महाराज म्हणतात देव प्राप्त होतो बरं काय. काय उपकार करायचा बघा. एक दिवसचा प्रसंग आहे. राष्ट्रसंत तुकडोजी राष्ट्रसंत गाडगे बाबा एका गावामध्ये आलं. सुंदर असं गाव आहे महाराज. आपल्या या रोहनवाडी नगरीसारखं गाव आहे. त्या गावात आले आणि एका दारासमोर आले. म्हणे माय भिक्षा वाढ. भिक्षा वाढ म्हटल्यानंतर आतून आवाज आला, हे महाराज एवढं मोठं गाव आहे माझं, या गावामध्ये तुला माझंच घर दिसलं का रे. त्यावेळेस महाराजांना पाहिल्यानंतर ती बाई म्हणे, महाराज एवढं मोठं गाव आहे माझं, माझ्याच घर दारासमोर का आले. म्हणे बाई काय चुकलं सांगा माझं. म्हणे महाराज तुमचं चुकलं काही नाही हो, पण ह्या एवढ्या मोठ्या गावामध्ये मला माझं घर दिसलं तुम्हाला म्हणून जरा मला वाईट वाटतं. हो पण नेमकं झालं काय. म्हणे महाराज खरं सांगू का, 3 दिवसापासून माझ्या घरामध्ये चूल पेटलेली नाही, म्हणजे मी उपाशी महाराज, माझ्या घरात देण्यासारखं काहीच नाही. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणतात, माय तुझ्या दारासमोर आवळ्याचं झाड आहे, 2-3 आवळे देतेस का. तेच ती बाई म्हणते, महाराज हे घर माझं नाही. याचा अर्थ असा आहे माझ्या दारासमोर जे आवळ्याचं झाड आहे त्या आवळ्याचं झाड माझं नाही, म्हणजे तुम्हाला देऊ शकत नाही. जाता जाता गाडगे बाबा म्हणतात, माय कमीत कमी तुझ्या दारातली माती तरी दे. माती दे म्हटल्यानंतर त्या बाईला हसू आलं. बाई म्हणते, महाराज ऐका ना, म्हणे माझ्या घरात जर भाकरी असती आणि जर तुम्हाला दिली असती तर तुमचं पोट भरलं असतं. महाराज जर मी 2-3 तुम्हाला आवळे तोडून दिले असते तर तुमचं तोंड खमंग पडलं असतं. पण महाराज माझ्या दारातली माती घेऊन तुम्ही करणार काय. त्यावेळेस गाडगे बाबांनी अतिशय गोड उत्तर दिलं. गाडगे बाबा म्हणतात, माय देवाची अवकृपा आहे सध्या तुझ्यावरती, म्हणून तुझ्याकडं पैसा नाही, तुझ्याकडं धन नाही, तुझ्याकडं धान्य नाही. पण ऐक ना बाई, नाही आता सध्या नाही नाही म्हणतेस म्हणे, नसल्यामुळे तू नाही नाही म्हणतेस. माय आल्यानंतर नाही म्हणू नये नाही का. तुला दान देण्याची सवय सतत राहावी नाही का, सतत राहावी. म्हणून तू काय कर, आता सध्या तुझ्याकडे काही नाही ना, मग तू काय कर, सवय लागण्यासाठी तुझ्या दारातली माती दे, आल्यानंतर तू नाही म्हणणार नाहीस. महाराज सप्ताह सुरू झाला की लोक मध्ये द्यायला कामच नाही काही. कोणला कार्यकर्त्याला कामच नाही काही. बघा इथं जर एक जरी तुम्ही, मला वाटतं इथं एक शीत दिली या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. या सप्ताह म्हणजे सामान्य नाही, हे हा ज्ञान यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये प्रत्येकाने आहुती दिली पाहिजे. महाराज जे तन मन धनाने आहुती दिली पाहिजे. मला वाटतंय आपलं गाव त्या बाबतीत अतिशय सुंदर आहे. मला वाटतंय ताई या ठिकाणी आपल्या गावामध्ये महिलाचा नारी शक्ती काहीतरी सप्ताह करतात महाराज. इतका देखणा कार्यक्रम. बाहेर गेल्यानंतर आम्ही बाहेर जर गेलोत ना आम्ही, तर लोक आवर्जून म्हणतात, महाराज तुमच्याकडे एक सप्ताह खूप सुंदर होतो महिलांचा. महाराज तिथं सगळं वातावरण महिलांचंच राहतंय नाही का, सगळं महिलांचं वातावरण राहतंय. मला वाटतं तुम्ही किती देणगी देत आहेत मला हे महत्त्वाचं नाही, पण कुठं देतात, कसे देतात याला जास्त महत्त्व आहे महाराज नाही का, जास्त महत्त्व आहे. तुम्ही प्रत्येक कार्य बरं वाजायची टाईजर चांगली वाजवा ना. मग तुम्हाला वाटतं महाराज मी काही खोटं तर बोलत नाही ना, तुम्ही देणगी देतात ना पण नक्की देतात ना, देतात म्हणल्यानंतर तुम्हाला टाळी वाजायला काहीच अडचण नाही. बरं तुमचं कौतुक करायला ना मी तुम्हाला नाव मी ठेवत नाही ना, मी तुमचं नाही का कौतुक आहे महाराज हे तुमचं. महाराज कौतुक चांगल्या कामाचं कौतुक होत असतं, कशाही कोणत्याही कामाचं कौतुक नसतंय. मला वाटतंय दान दिलं पाहिजे. महाराज म्हणतात, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पाणी टाका पण ताकाचा उपकार करत गेलं पाहिजे बरं, लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये होईल तेवढं दान करत चला. नक्की जर दान केलं तर महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा सहज प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये नक्की प्राप्त होणं गरजेचं आहे. मग कोणत्याही स्वरूपात द्या महाराज, कोणत्याही स्वरूपात दान दिलं पाहिजे. आता हे विद्यार्थी येतं, आता ह्या विद्यार्थ्यांना तिथं शिकण्यासाठी बराचसा खर्च लागतो महाराज नाही का. बरं काही कार्यक्रम असेल, आता महाराजांनी मला वाटतंय बाबासाहेब महाराज असतील, आमच्या आदरणीय आमचे संतोष महाराज असतील, महाराजांनी शिबिराचं नियोजन केलेलं आहे बरोबर ना, शिबिराचं नियोजन केलेलं आहे. बरं का शिबिराचं नियोजन केलं, त्याला कामं नाहीत का, असं नाही महाराज. आता हे 15 दिवस फार उन्हाचे फार कडक असं ऊन आहे, पण मुलांनी गोट्या न खेळू नये, मुलांनी गोट्या खेळू नये, मुलांनी काही शिव्या देऊ नये एकमेकाला, असा तो विचार आहे. मला वाटतंय तो विचार इथं गावात राहण्यापेक्षा जर महाराजांच्या सानिध्यात जर राहिले विद्यार्थी तर नक्की काही ना काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही. 15 दिवसात काही शिकणार नाही, पण नक्की मला वाटतं टाळ वाजायचं शिकतील का नाही, टाळ वाजायचं शिकतील. मला वाटतं एखादी चाल म्हणतील. मला वाटतं हे चांगलं आहे का नाही सांगा. मला वाटतं महाराज नाही झालं तरी चालेल, नाही होत्या महाराज नाही झालं तरी चालेल, पण घरामध्ये कसं बोललं पाहिजे मायबापाला एवढं तर शिकेल का नाही, एवढं तरी शिकेल का नाही. मला वाटतं अतिशय चांगला संकल्प आहे आणि यांचा संकल्प चांगला आहे, सत्य संकल्प आहे आणि क्रियाही तशीच असल्यामुळे मला वाटते सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. तुमच्या अंतःकरणात सगळ्या इच्छा पूर्ण होतील यात काही संशयच नाही. मला वाटतं गाव तसं अतिशय खंबीर आहे. सर्वांनी मदत करणं गरजेचं आहे. काय मदत करायची, प्रत्येकाने आपला मुलगा शिबिरामध्ये टाकणं गरजेचं आहे.
महाराज आमच्या गावातले कमीत कमी 30 ते 40 विद्यार्थी सध्या आता नियोजन चालू आहे. आम्ही मच्छिंद्रनाथ चिंचोली इथे आम्ही ते शिबिर करत असतो. आमच्या गावातले 25-30 म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमच्या गावात एकही मुलगा दिसणार नाही तुम्हाला, एकही मुलगा दिसणार नाही. आणि आमच्याच गावातल्या कमीत कमी 40 ते 45 पंक्ती आमच्या गावातल्या आहेत. विद्यार्थी म्हणे महाराज 15-20 दिवस शिकवा, 20 दिवस. आणि ते शिबिर संपत आलं की ते पुन्हा लोक म्हणतात महाराज आणखी ठेवा ना 15 दिवस. का घरी मुलाने खोड्या करण्यापेक्षा इथं चांगलं आहे महाराज, चांगले संस्कार देतात तुम्ही. म्हणजे ही भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे. महाराज चांगलं काम आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मला वाटतं चांगलं जरी सहकार्य केलं तरी महाराज म्हणतात याच्यामध्ये देखील तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात मग आता एवढं ऐका आमचं, एवढं ऐकल्यानंतर नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठे प्रमाणे देवाचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली. एकदा अतिशय गोड असं माझ्या ज्ञानोबारायांचं आणि तुकोबाराचं भजन करायचं. सगळ्यांनी वरती हात करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया घर में अब एक ही ना एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा श्री राम बोलेगा. चला उठारे उचला भगवान, चला उठारे उचला भगवान. दैन्याचा संपल दैन्याचा संपल. हे आला भगवा वादळाले. आला भगवा वादळाले. आला भगवा वादळाले. माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. माऊली माऊली माऊली. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु कश्चित् दुःखम् अपनुयात्. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतमय भजने समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल विठ्ठल जय जय.